अस्सलाम वालेकुम. रेंदाळमधील आणि रेंदाळ जिल्हा परिषदेतील माझ्या सर्व मतदारांनो, बंधू आणि बहिणींनो, आज मी तुमच्या समोर एक पक्षाचा उमेदवार म्हणून किंवा एक नेता किंवा पुढारी म्हणून नाही, तर तुमच्या समोर मी एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला आणि एक कार्यकर्ता म्हणून, चळवळीतला म्हणून आज तुमच्या समोर आहे. आज ही एवढी मोठी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याचा माझा एक उद्देश की मला कोणतीही पोस्टरबाजी किंवा कोणतीही बॅनरबाजी किंवा कोणतीही मला प्रसिद्धी नको आहे. तर आज मी तुमच्यासारखाच एक कष्टकरी घराण्याचा एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे, एक तरुण आहे. मला सामान्य जनता काय आहे, सामान्य जनतेचे काय प्रश्न असतील, आणि मी या रेंदाळ भागात मी आज लहानाचा मोठा झालो. या भागातील काही प्रश्न असतील, कितके प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक प्रश्नांना अजूनही उत्तर मिळालेलं नाही, अनेक प्रश्न अजून निकाली लागलेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे काय येथे हाल आहेत, येथे पाण्याचा प्रश्न कसा आहे, येथील रस्ते कसे आहेत, येथील सुविधांचा अपुऱ्या सुविधा कशा आहेत, आणि येथे या रेंदाळ भागातील जे जिल्हा परिषद मधील जे 4 गावं आहेत, रांगोळी असेल, जंगमवाडी असेल किंवा येळगुड असेल, आणि हे माझं रेंदाळ, या भागात ज्या ज्या समस्या आहेत, ज्या ज्या अडचणी आहेत, सामान्य माणसांना, नागरिकांना, वृद्धांना, तरुण पोरांना, शाळेतील शाळकरी विद्यार्थ्यांना, या सर्व समस्यांचा मी आढावा घेतलेला आहे. या सर्व समस्या मी माझ्या डोळ्याने बघितलेल्या आहेत. त्यामुळे आज मी निर्धार केला, निश्चय केला, आणि माझ्या सर्व पक्षातील असतील किंवा माझा सर्व मित्र वर्ग असेल, या सर्वांनी मला सहकार्य केलं. मला एक माझं मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न केला की तू आज ही निवडणूक लढव. आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या मदतीने मी आज माझ्या ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM पक्षाचा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे की इतके वर्ष आपण सर्वांनी दिग्गज नेत्यांना, पुढाऱ्यांना, घराणेशाहीच्या लोकांना निवडून दिलं, परंतु आमच्या भागाचा कितका विकास झाला, अजून कितके प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक अडचणी आहेत, रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, गटारीचा प्रश्न आहे, अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांचा आढावा घेत आज सर्वांनी विचार करावा की आज नव्या अपेक्षेची आणि नवीन चेहऱ्याची आणि परिवर्तनाची गरज आहे. आज रेंदाळ भाग हा कामगारांचा वर्ग आहे. आज मोठ्या प्रमाणात येथे सामान्य माणूस आहे. त्यामुळे सामान्य माणसाने हे ठरवावं की आज या भागाचा विकास करण्यासाठी आपल्याला कोणत्या उमेदवाराची किंवा कोणत्या निवडून येणाऱ्या सदस्याची गरज आहे. सर्वांना माझी विनंती आहे की मी आज MIM पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. माझं चिन्ह आहे पतंग. तरी सर्व माझ्या सहकारी मित्रांना, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, माझ्या भागातील लोकांना, वरिष्ठांना, ज्येष्ठांना, सर्व महिला वर्गांना, माझ्या मित्र वर्गाला सामान्य म्हणून मी आज एक आव्हान करत आहे. मी तुमच्या समोर एक विनंती करत आहे की यावेळी जिल्हा परिषदची निवडणूक तुम्ही पतंगच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला उमेदवार म्हणून निवडून द्यावे. आणि MIM पक्षाला इथे एक यशस्वी सुरुवात करण्यासाठी तुम्ही मला साथ द्यावी, एवढी माझी अपेक्षा आहे. माझं चिन्ह आहे पतंग. त्यामुळे सर्वांनी येणाऱ्या 5 फेब्रुवारीला मतदान आहे. या मतदानाच्या दिवशी पतंग या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने मला विजयी करा.